एक दिवस जायचंय, पण जोपर्यंत शरीर रूपी दिव्यात आयुष्य रूपी तेले, तोपर्यंत जाता जाता चार गोष्टी सांगतो ऐका. काय करायचं तोपर्यंत? 100 काम सोडून जेवण करा, 1000 काम सोडून आंघोळ करा, 1,00,000 काम सोडून दान करा, आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामचिंतन करा. शतमिवाय भोक्तव्यम सहस्र स्नानमाचरेत, लक्षव्याय दातव्यम कोटी त्यक्ता हरिस्मरेत. आता मागवता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरागा, ओळखी नाही तरी झाला घोरागा. लक्ष 84 न चुके फेरा. एक दिवस जायचं. या देहाचा पहिला नाश स्वभाव नाश. असं जर कीर्तन चाललं आपलं तर तांबडं फुटतं. स्वभाव नाश पुरा करतो. या देहाचा दुसरा नाश आश्रय नाश. एखाद्या भिंतीवर माणसाचं चित्र काढलं, वाघाचं चित्र काढलं, भिंत पडली, पडून गेली. या भिंती चित्राची केवळ होय माती. भिंत पडली, चित्र संपलं. तसं आपण काळ्या पिवळीनं चाललो, मोटरसायकलवर चाललो, ऍक्सिडेंट झाला, शरीर पडतं, तिचं नावच काळी पिवळी. टायमाच्या अगोदर गेलो तो सोन्याहून पिवळं, नाहीतर काळं ठरलेलंच आहे. माय लय लोक गेले ना हो. मी आता तळणीलाच राहतो बाबा. मी 2-2, 3-3 महिने इकडंच कार्यक्रमाला राहतो. माझं गाव शिरपूर, तळणीपासून 5 किलोमीटर पश्चिमेस. 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. ज्या दिवशी मला घरी जायचं त्या दिवशी पत्नीला फोन करावा लागत होता की आज मी घरी आलो. काहून फोन करावा लागत होता? शिरपूर ते तळणी कमांडर गाडी चालते, ती नागरे साहेबाची गाडी. ती आहे लेकुरवाळी गाडी. लेकुरवाळी म्हणजे तुम्हाला सांगू, तिच्यात आत तितकेच कोंबलेले, डाव्या साईडला तितकेच लोंबकळलेले, उजव्या साईडला तितकेच लोंबकळलेले, मागून तितकेच लोंबकळलेले, टपावर तितकेच बसलेले, बोनटवर तितकेच बसलेले. सकाळपासून आमची पत्नी काकडा घ्यायची. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आला तर आला, नाहीतर एका दिवशी मेला. लय लोक मेले ना हो. धकाधकीचं युग आहे पंढरी भाऊ. घरून गेलेला माणूस सुखरूप घरी येईल याची शाश्वती नाही. जरी आपण आपल्या साईडनं चाललो तर समोरचा केव्हा शिक आपल्या अंगावर येऊन धडकन काही सांगता येत नाही, कारण तो सुधीत नसतो. त्या दिवशी माझं कीर्तन होतं गावाच्या जवळ. मी सर्व गावातला संची नेला. 12:30 वाजता घरी आलो. माझ्या घरासमोरचं एक आंधळ हातात खंदील घेऊन बाहेर निघलं. मी त्याला विचारलं, का रे आंधळ्या, तुला दिसत नाही तुझ्या हातात खंदील कशाला? त्यानं सांगितलं की तुझ्यासारखे धडके माया अंगावर येऊन आदळू नाही म्हणून माझ्या हातात खंदील आहे. कोण कोणाच्या अंगावर कधी येऊन आदळण काही सांगता येत नाही बाबा. या देहाचा दुसरा नाश आश्रय नाश, या देहाचा तिसरा नाश परतहा नाश, काठीनं घटाचा केलेला नाश. या देहावर कोणी गोळ्या झाडल्या, डोक्यात दगड टाकला, पोटात जम्म्या मारला, शरीर पडतं. 3 प्रकारे या देहाचा नाश आहे. आणि शरीर एक आहे, पण या शरीराला 30,000 रोग आहेत. किती? 30,000. म्हणूनच महाराज म्हणतात शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्रा शरीर आहे, शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे, पतन शरीरामुळे शरीर काळे या पिले. पण अतिशय महत्वाची गोष्ट, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना चिरा पडे येरधारे. याच देहानं 184 योनीचा फेरा चुकवता येतो. त्या 184 योनी कोणत्या आहेत ऐका. भक्तिविनीजीने जळला जरवाने संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, 9 लक्ष भोगाव्या जलचरी, 11 लक्ष योनी. ऐका डबल सांगतो.
भक्ती विनेजिने जळोला जन्माने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या 9 लक्ष भोगाव्या जलचरी 11 लक्ष योनी पशुच्या घरी मानवा भितरी लक्ष चारी नामा म्हणे अंती नरदेह येणारा तयाचा मातेरा केला मुढे सज्जनौ लक्ष 84 योनी तुम्हाला सांगितल्या बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा करियाता बापा सोयीताचा स्वार्थ अनार्थाचा अर्थ सांडी परता म्हणून आयुष्याचा यक्षण आणि अन्नाचा यक्कन वाया जाऊ देऊ नका यक्कन वाया जाऊ देऊ नका या जन्मात जर अन्नजान केलं तर पुढच्या जन्मात भिकारी व्हावं लागतं भिकारी कर्म केलं की संचित तयार होतं आणि प्रारब्ध रूपानं भोगायलाच येतं म्हणून या जन्मात पाप करू नका आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगतो कोणाच्या बापाला भेऊ नका पण पापाला भ्या कारण पाप तिथं भेव पुण्य तिथं देव आणि चिवडा तिथं शेव हे तर तुम्हाला माहीतच आहे ना एका माणसानं मला प्रश्न विचारला महाराज या जन्मात केलेलं कर्म पुढच्या जन्मात सोबत कस काय येतं त्याचं उत्तर महाभारतात आहे यथा धेनु सहस्रेषु वच्चो गच्छन्ति मातरम तथा यच्च कृतम कर्म कर्तारमान गच्छन्ति 1000 गायी असल्या जिचं वासरू सोडलं तिच्याच काशीत जाऊन दूध पितं तसं या जन्मात केलेलं कर्म शोधत शोधत पुढच्या जन्मात येतं आणि आपल्याला येऊन चिटकतं कर्म जर वसुलीला आलं ना तर व्याजासहित कर्म वसूल करून घेतं भीष्माचार्याचा दृष्टिकोन समोर ठेवा म्हणून निषिद्ध कर्म कधीच करू नका कर्माचे प्रकार आहेत 5 नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्राशिद्ध कर्म निषिद्ध कर्म निषिद्ध कर्माचे व्यसन आहेत 7 दूतम चमासम मदिरा चिवेशा मुर्गयार्थ चौर्यम परदार सेवा यतानी सप्तव्यसनानि लोके घोरांती घोरम नरकम नयंती हे 7 व्यसन ज्याला आहेत नाही नाही एक जरी व्यसन असलं त्याला 184 योनीचा फेरावल्याच जात नरकालाच जावं लागतं म्हणून बाबांनो शास्त्र निषिद्ध कर्म करू नका शास्त्र विहित कर्म करा एकही व्यसन जवळ बाळगू नका एकही व्यसन तुमच्या माहितीसाठी सांगतो मला अजून सुपारीची चहाची चव सुद्धा माहित नाही सुपारीची चहाची चव माहित नाही कळणात्वा कोंडा देई देवा भुगेच्या तोंडा कन्या भाकरीचे खाणे मुखी राम नाम गाणे एक दिवस जायचं आहे ना सगळं इथंच राहणार रे बाबा किती कमवा धनान भूमो पशवच्च गोष्टी आर्याग्रहदारा जन स्मशाने यह चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः धन तिजोरीत राहील नाहीतर बँकेत राहील गुरु ढोर गोठ्यात राहतील पत्नी दारापर्यंत येईल लोक स्मशान भूमीपर्यंत येतील देह चित्तेच जळेल आणि केल्या आलं कर्म मात्र सोबत येईल म्हणून कोणाचं वाईट करू नका कोणाला टाकून बोलू नका पापाचे प्रकार आहेत 10 वाचिक पाप 4 प्रकारचं कायिक पाप 3 प्रकारचं मानसिक पाप 3 प्रकारचं एकूण 10 प्रकारचे पाप त्यात काही पाप काही उपपाप काही महापाप म्हणून बोलण्यातून पाप होत असतं म्हणून बोलू ऐशे बोले जेने बोले विठ्ठल डोले मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी आणि बोलणारी जीभ तुम्ही विचार केला जीभ जास्त चाभरी आहे म्हणून तिला देवानं 2 कटगर घातले वटाचं कटगर आणि दाताचं कटगर ज्यावेळेस 2 कटगर पार करून जीभ बाहेर येईल त्यावेळेस मार खाल्ल्याशिवाय राहत नाही दाताचा आणि जिभीचा झगडा लागला दंत कहते हैं जीभ को हम 32 तू अकेली माय एक बार चाव जाओ तो फिर याद कहाँ जाए फिर जीभ कहती है दंत को तुम 32 हम अकेली माय लेकिन एक बार टेढ़ी चलू तू 32 गिर जाए म्हणून जिभेला सांभाळा एक दिवस जायचे वाचिक पाप करू नका वर्ण स्पर्शी बोलू नका हो एक दिवस जायचे या देहाचे 3 नाश आहेत स्वभावनाश आश्रयनाश आणि परतानाश पण या देहानं
यो लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक विवाहा जन्मा कशासाठी नारायण नामी हो जीवनमुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती कारण ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही ऐसा सुख सोहळा विठ्ठल 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 म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा 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 ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा म्हणावे वेळा एक दिवस जायचंय ज्ञानाने संपूर्ण देहाचा भात करणं याला म्हणतात खरं देहावर उदास असणं अभंगाचं पहिलं चरण भक्त ऐसे जाना नहीं उदास भक्त ऐसे जाना नहीं उदास भक्त ऐसे जाना नहीं उदास नाही उदास भक्त ऐसा नहीं उदास भक्त ऐसे जाना 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 नहीं उदास गेले आशा पासा विवादाने गेले आशा पासा विवादा विषयात त्यांचा झाला नारायण विषयात त्यांचा झाला नारायण गेले आशा पासा निवारानी गेले आशा पासा निवारानी विषयात त्याला नारायण विषयात हो पार घुमाई हो बार 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 ज्ञानाने संपूर्ण देहाचा बात करणं याला म्हणतात खरं देहावर उदास असणं पण एवढ्याच्यानं भक्त या मालिकेत बसू शकत नाही मग
भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणाचे भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणासी भक्त म्हणावे कोणाचे म्हणावे कोणाचे भक्त म्हणावे कोणाचे गुंते आशापासी जोन गुंते आशापासी 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 भक्त म्हणावे कोणासी जोन गुंते आशापासी आशा ही सर्व दुःखाची जन्य आहे आशानां परम दुःखम निराशां परम सुखम आशानां मनुष्याणां क्वचिताश्चर्य शृंखला मया बद्ध्वा प्रधावन्ति मुक्त तिष्ठति पंगुवत आशा ही माणसाला घातलेली आश्चर्यकारक बेडी आहे बेडी घातलेला माणूस एका ठिकाणी थांबू शकतो पण आशा रूपी बेडी ज्याला आहे तो सारखा धावतो सारखा पळतो त्याला वाटतं इथं सुख मिळेल तिथं सुख मिळेल तिथं सुख मिळेल सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा आशा म्हणजे एक प्रकारची इच्छा एक प्रकारची वासना आशेमुळे 184 योनीचा फेरा आशेचं बंधन बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी बाबा मांडी घाला तुम्ही दोघं तिघ मांडी घाला कारण कीर्तन करत असताना कीर्तनकाराला जर 4 काम येत असतील तरच त्यानं कीर्तन करावं पंढरी भाऊ स्वयंपाक करणाऱ्या बाईला स्वयंपाक करता करता जर 4 काम येत असतील तरच तिनं स्वयंपाक करावा तिची 4 कामं कोणती पहिलं काम हातावरची घडणं दुसरं काम तव्यावरची उलथापालत करणं तिसरं काम पुढून भाजायला शेकायला लावलेली माग पुढं करणं आणि चौथं काम सरपण जाळ पुढं लोटणं नाहीतर हातावरची मोलडी तव्यावरची चिटकली पुढचीनं जाळ धरला आणि सरपण कापसाच्या गजीलोक जळत गेलं तिनं स्वयंपाक करून कीर्तनकाराचे 4 काम कोणते पहिलं काम श्रोत्याचं मेळ लावून श्रोते कसे वाजतात कारण कथे कानवडे ढोंग हेळनाचा रंग दावीचं चांडाळ कथेच बैसून बडबड करील जो कोणी बेंडक होऊन येणे जन्मा कथेच बैसून काढील जो धुर बुडेल ते घर तेने पापे कथा काळीच्या मर्यादा असतात म्हणून अर्धा तास फक्त मांडी घालून बसा आणि काही जर मुळ्याद असेल तर मांडी घालून बसता येत नसतंय म्हणून त्याने टोंगळी जर वर केली तरी चालते मी काही म्हणणार नाही पण मूळ व्याधी वालाला फक्त सुट्टी पहिलं काम कीर्तनकाराचं श्रोत्याचा मेळ लावणं दुसरं कीर्तनकाराचं काम गायक वृंदाचा मेळ लावणं तिसरं कीर्तनकाराचं काम मृदंगाचार्याचा मेळ लावणं आणि चौथं अतिशय महत्वाचं कीर्तनकाराचं चौथं काम अभंगाला धरून कीर्तन करणं नाहीतर काही महाराज लोक शिंगणे साहेब निस्ता अभंग घेतात नॉर्मल अभंगात शिरकाव सुद्धा करता येत नाही शेतात खोपडं
खोपड्यात मोळी भर लाकडं, अभंग तिकडं महाराज इकडं. मिळालं मिळ नाही त्यानं कीर्तन करू नाही, परमार्थ नव्हे लेपुराच्या गोष्टी. आजकालचे नवीन पोरं काही प्रक्रिया पाठ नाही, काय नाही, हरिपाठ पाठ नाही. अर्ध्या मिनिटाची क्लिप टाकतात आणि काय सांगू, लोक त्याला 51,000 रुपये देतात. मी खतूस करणारा महाराज नाही, त्याची माडी पाहून मी माझं झोपडं फुकून देणारा महाराज नाही. त्याचं प्रारब्ध आहे, पण लोकायला कळत नाही, लोकायला कळत नाही. सज्जनो, अभंगाला धरून कीर्तन करा, त्याच्यातच विनोद सांगा ना तुम्ही, त्यात विनोद सांगा. मी आशाबद्दल बोलायलो, आशा सर्व सर्व दुःखाची जर्नी आहे. तुम्हाला उदाहरण देतो आणि मला पटवून देण्याचा लय नाद आहे. कोणाला कशाचा नाद, कोणाला कशाचा नाद, आणि गुंड महाराजाला अभंग पटवून देण्याचा नाद. आशा या वर्षी सुरुवातीला 11,000 रुपये तुरी होत्या क्विंटल. लोकांनी दाबून धरले ना, आता 6,000 आल्या. 6